मी स्वप्नाली. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज मी माझं मॉर्निंगचं स्किन केअर रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते. सगळ्यात पहिले मी माझं हिमालयाचं फेस वॉश घेऊन माझं स्किन व्यवस्थित थंड पाण्याने वॉश करून घेते. त्याच्यानंतर माझ्या नॅपकिननी पुसून घेते. सेकंड स्टेपमध्ये मी माझं सेटाफिलचं क्लिन्झिंग मिल्क घेऊन माझी स्किन एकदम डीप क्लिनिंग करते. मसाज करून करून व्यवस्थित 2 ते 3 मिनटं मसाज करायची. आणि मसाज करणं सकाळी स्किनवर खरंच खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण दिवसभर फ्रेश राहतो. जेव्हा सकाळी आपण आपल्या स्किनला टाईम देतो ना, तेव्हा आपण आपल्याला मध्ये एक वेगळीच एनर्जी येते दिवसाभरासाठी. तर व्यवस्थित तुम्ही क्लिन्झिंग मिल्कनी 2 ते 3 मिनटं मसाज करून व्यवस्थित थंड पाण्याने स्किन परत एकदा धुवून घ्या. थंड पाणीच वापरायचं आहे सकाळी सकाळी स्किनवर. त्याच्यामुळे आपण लवकर फ्रेश होतो. मग पुन्हा एकदा स्किन थंड पाण्याने धुवून पुसून घ्यायची. त्याच्यानंतर हा माझा बर्फ मी नेहमी ह्याच्यामध्ये बर्फ ठेवते फ्रीझरमध्ये आणि 2 ते 3 मिनटं सकाळी रोज अप्लाय करते. रोज अप्लाय करा. तुमचे डार्क सर्कल कमी नाही झाले तर मला सांगा. ज्यांना कुणाला इफेक्ट येईल ह्याचा त्यांनी मला कमेंटमध्ये येऊन नक्की कळवा. जसं सहन होईल तसं आपण लावत राहायचं 2 ते 3 मिनटं. त्याच्यामुळे आपली स्किन पण टाईट होते. तर इथे माझा मुलगा पण बर्फाबरोबर मस्ती करतो. त्याच्यामुळे मला त्याला पण ओरडावं लागत होतं मध्ये मध्ये. बघू शकता तुम्ही स्किन किती टवटवीत आणि तजेलदार दिसते बर्फ अप्लाय केल्यावर नुसतीच. ही स्टेप 3 होती. तर स्टेप 4मध्ये ॲलोवेरा जेल घ्यायचं आणि त्याची पण 1 मिनटं किंवा 30 सेकंड्स मसाज करून व्यवस्थित स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत लावून घ्यायचं. प्रत्येक स्टेपला थोड्या वेळासाठी आपल्याला मसाज देणं स्किनला खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपले ब्लड सेल्स पण चांगल्या पद्धतीने काम करायला लागतात आणि ब्लड फ्लो आपला स्किनमध्ये चांगलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला जास्त डार्क सर्कल्स होत नाहीत किंवा पॅची स्किन होत नाही. त्याच्यामुळे सकाळी स्किनला खरंच खूप टाईम द्या. बघा तुम्ही पूर्ण टवटवीत व्हाल दिवसाभरासाठी. एकदम एनर्जी येईल. स्टेप 5मध्ये मी माझं बायोडर्माचं मॉइश्चरायझर घेते. खरंच खूप मॅजिकल मॉइश्चरायझर आहे हे. ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी डबल मॉइश्चरायझर करायचं आणि ज्यांची स्किन माझ्यासारखी ऑइली आहे त्यांनी एकच वेळा मॉइश्चरायझर करायचं आणि 2 ते 3 मिनटं मसाज करून व्यवस्थित स्किनमध्ये मॉइश्चरायझर ऑब्झॉर्व होईपर्यंतच मसाज करायची. एकदम स्किन आणि त्याचबरोबर तुम्ही 6 तास झोपणं खरंच खूप गरजेचं आहे स्किनसाठी. परत 4 ते 5 लिटर पाणी पिणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण आता खूप ऊन पडतं आहे, खूप गरमी होती आहे. तर आपल्या स्किनबरोबरच आपली पूर्ण बॉडी हायड्रेटिंग राहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही 4 ते 5 लिटर पाणी पियाच. वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये पिया पण 4-5 लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. 6वी स्टेप आहे सनस्क्रीन. तर आता तुम्ही म्हणाल ताई मी गृहिणी आहे तर मी कशाला सनस्क्रीन लावू. तर आपणच सगळ्यात जास्त गॅसजवळ असतो. तर आपल्याला जी वाफ येते गॅसची किंवा आपल्या भाजीमधून डाळीमध्ये जी वाफ येते ती आपल्या स्किनला डॅमेज करू शकते. तर आपण सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण बाहेर जाताना तर सनस्क्रीन लावणं गरजेचंच आहे. कारण तुम्ही बघू शकता आता कडाक्याचं अगदी ऊन पडतं आहे. स्टेप 7 जे आपण नेहमी विसरतो. आपल्या फेशियल स्किनपेक्षा आपली लिप्सची स्किन जास्त सेन्सिटिव्ह आणि डेलिकेटेड असते. त्याच्यामुळे त्याला पण मॉइश्चरायझर करणं खरंच खूप गरजेचं आहे. जे कुठलं तुम्ही लिप बाम वापरता किंवा वॅसलीन वापरता, मी तर नेहमी वॅसलीनच वापरते. त्याच्यामुळे मी वॅसलीनच अप्लाय करते. ते लावणं गरजेचं आहे. तर तुम्ही पण लावा. स्वतःची काळजी घ्या. 4-5 लिटर पाणी पिया. 6 तास झोपा. चला बाय बाय. टेक केअर.